आज आपण फ्रेश वाटाणा आणि सुकट ह्याच्यापासून चटणी बनवणार आहोत। त्यासाठी बघा 250 ग्रॅम वाटाणा घेतलेला आहे मी, फ्रेश सोलून घेतलेला आहे बघा असं। 200 ग्रॅम मी सुकट घेतलेली आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये मिरच्या घेणार आहे टाकून। आता ह्या मिरच्यांना काय करायचं, आपल्याला डाग पडस्तोर अशा भाजून घ्यायच्या आहेत। त्याच कढईमध्ये आता हा वाटाणा बघा मी डाग पडस्तोर भाजून घेणार आहे। आपला वाटाणा भाजतोय तोपर्यंत बघा ही लसूण घेतलेला एक गड्डी आणि ह्या आपण भाजलेल्या हिरव्या मिरच्या ह्या मी ना आबडधोबड कुटून घेणार आहे। वाटाणे बघा चांगले भाजलेले आहेत, असे डाग पडस्तोर भाजून घ्यायचे एकसारखे असे हलवून। आता हे पण मी काढून घेते। वाटाणे काढून घेतलेत बघा। त्याच कढईमध्ये काय करायचं माहिती आहे का, आपल्याला ही सुकट हलकीशी भाजून घ्यायची। कढई आपली चांगली गरम झालेली आहे ना, तर लगेच भाजली जाते। आता ही मी काढून घेते। सुकट बघा मी काढून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं आणि त्यात टाकायचा आपला कांदा। आपला कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण काय करूया, सुकटमध्ये पाणी ओतून घेऊया आणि ह्याला काय करायचं 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून नितळून घ्यायची। म्हणजे जर ह्या सुकटला काय खर वगैरे असले की नाही तर ती निघून जाते। कांदा चांगला भाजलेला आहे बघा। त्याच्यामध्ये टाकायचे आपण लसूण आणि मिरची कुटलेली ती। आता ह्याला 1-2 मिनिटं आपण मीडियम गॅसवर परतून घेऊया। ह्याच्यात टाकायचे थोडीशी हळद मिक्स करून घेतले। ह्यात टाकायचे 1 टोमॅटो आणि हे पण आपल्याला 1 मिनिट ते 2 मिनिटं परतून घ्यायचे मीडियम गॅसवर। आता हे जे वाटाणे आपले भाजलेले होते ना, ह्याला काय करायचं, तुम्ही असं कुटून घेतलं तरी चालते किंवा मिक्सरला फिरवलं तरी चालेल। नाही तर काय करणार आहे मी, ही चॉपरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे फक्त। परतून घेतलंय बघा। त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जरी टाकलं तरी चालू शकतं। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची मिरची पावडर। आपण त्यात हिरवी मिरची टाकली ही लक्षात ठेवायचं। आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे जी वाटाणे आपण चॉपरला आबडधोबड करून घेतलेले गेला तर हे मिक्स करून घेते। आता त्यात टाकायचे आपल्याला ते सुकट मी 2 ते 3 पाण्याने बघा धुवून अशी चाळणीत काढून घेतलेली। तिला तर हे मिक्स करून घेते। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर काय करते, पहिलं चांगलं मिक्स करून घेते आणि त्यात टाकणार आहे बघा पाणी। आता पाणी किती घेतलेलं आहे बघा, अर्धे वाटीला पण थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे। गॅस आपला मीडियमच आहे। बारीक गॅस केलेला आहे, त्यावर झाकण ठेवणार आहे 10 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं बघा अशा पद्धतीत। थोडंसं वलसरच आहे अजून, हे पाणी आहे बघा हलकंसं पाणी, कारण ही जी वाफेचं पाणी होतं ना ते त्याच्यामध्ये पडलं जातं थोडं तरी। आणि पहिलं पण आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। अशा पद्धतीत होतं बघा। आणि चवीला इतकं छान होतं का नाही, मस्त होतं। तुम्ही करून बघा झटपट असं।